आणखी अनुदान मिळावं ही मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे। मात्र आज मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी नोटीस काढून हे आंदोलन थांबवण्याची सूचना दिली। तसंच ज्या खोलीमध्ये हे आंदोलन सुरू आहे ती खोली देखील रिकामी करावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यानंतर समर्थकांनी मुंबई विद्यापीठाच्या गेट बाहेर मोठं आंदोलन केलं। त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। तर भिवंडी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा भीषण परिणाम समोर आलाय। ईदगाह परिसरामध्ये खेळत असताना कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर झालेल्या